नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या आणि जी माहिती मी देणार आहे ती माहिती जास्तीत जास्त भावी शिक्षकांपर्यंत गेली पाहिजे. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत गेली पाहिजे. या कारणाने हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये आपण शेअरसुद्धा करायला विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं, या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असताना शेवटचा व्हिडिओ आपण या चॅनेलवर जे आहे ते 20 ते 21 तारखेला बनवलेला होता. तर तो व्हिडिओ होता शिक्षण आयुक्तांचं समायोजन, ज्या संदर्भामध्ये पत्र काढलेलं होतं शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं संचालक आणि आयुक्तांकडनं तो पत्र निर्गमित झाला होता. आणि 19 तारखेला विभागीय स्तरावर जे काही शिक्षक त्यांचं समायोजन होणार आहे त्याची रिक्त आणि अतिरिक्त, म्हणजे रिक्त तर होणारच नव्हती पदं, अतिरिक्त किती पदं होणार आहेत या अनुषंगाने त्याच्यामधली जी माहिती आहे ती तुम्हाला मिळेल असं सांगितलं होतं. पण झालं असं की काल शिक्षण आयुक्त यांनी ते जे पत्र होतं 20 तारखेला, 20 म्हणजे 20 नोव्हेंबर या दिवशी समायोजनाच्या बाबतीत काढलेलं पत्र, तर त्या संदर्भामध्ये त्या पत्राला स्थगिती दिलेली आहे. काल शिक्षण आयुक्तांनी पत्र काढून जे समायोजन होतं शिक्षकांचं 2024-25 किंवा नवीन संच मान्यता 25-26, जी काही सेवकांचा संच मान्य असतो, सेवक संच, ही मान्यता जी आहे ते नवीन शासन निर्णय 2024 15 मार्च या निर्णयानुसार कायदेशीर जो काही निर्णय होता ते कायदेशीर योग्य ठरल्यामुळं त्यानुसार ती जी काही कार्यपद्धती आहे शिक्षकांच्या समायोजनाची ती सुरू झालेली होती. मात्र सेवक संच जो मान्य करायचा होता तो मान्य जी झालेला आहे, किंवा विद्यार्थ्यांच्यानुसार सेवक संच जो आहे तो मान्य, नवीन संच मान्यता म्हणजेच 25-26 या संच मान्यतेनुसार झालेला होता. आता समायोजन जे आहे ते 24-25च्या संच मान्यतेनुसार होणार होतं, म्हणजे अगोदरच्या संच मान्यतेनुसार होणार होतं. म्हणजे याच्यामध्ये मोठी तफावत होती. अर्थात त्या मान्यतेनुसार काही शिक्षक जी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त होणार होती आणि बऱ्याच अंशी ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा होत्या त्या कायमच्या बंद होणार होत्या. म्हणजे मध्यंतरी प्रसारमाध्यमामध्ये, टी व्हीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक चुकीची माहिती जी आहे ती प्रसारित होत होती. ती कोणती? तर राज्यामध्ये 600 अशा शाळा असणार आहेत ज्या कायमच्या बंद होतील आणि बरंच काही असं माहिती पसरवली जात होती. या 600 शाळेवर गणना तर येणार आहे, 600 शाळा बंद होणार आहेत. आणि म्हणजे वास्तविक जे आहे त्याला जे काही मीडियानं उचलून धरायला पाहिजे ते अजून धरलंच नाही. हे जे 600 शाळा होणार होत्या बंद, ते नक्कीच 600 शाळा बंद होणार आहेत. आपण कोणत्या? म्हणजे आजारापेक्षा उपचार जो आहे तो खूप मोठा आहे, पण आजार खूप छोटा दाखवला जाते प्रसारमाध्यमामध्ये. म्हणजे मुळामध्ये प्रसारमाध्यमामध्ये योग्य बातम्या किंवा योग्य माहिती जी आहे ती अद्याप कळलेली नाही. सध्याच्या स्थितीला राज्यातलं शिक्षण क्षेत्र जे आहे ते जगाच्या पाठीवर म्हणतो. राज्याचं शिक्षण क्षेत्र पूर्णपणे बिघडलेलं आहे, जगाच्या पाठीवर. तुम्ही जर विचार केला विद्यार्थ्यांच्या पाठीमागं किती शिक्षक असायला हवीत, तर अक्षरशः तुम्हाला सांगतो अफगाणिस्तान या देशामध्ये 40 शिक्षकांच्या पाठीमागं एक शिक्षक असतो, तर महाराष्ट्रामध्ये 35 विद्यार्थ्याच्या पाठीमागं एक शिक्षक असणार आहे. म्हणजे विद्यार्थी 35 असतील तर एक शिक्षक त्यांना असणार आहे. आणि आम्ही स्वप्न बघतोय जागतिक महासत्तेची. स्वीडनसारख्या राज्यामध्ये, ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये, फिनलंडसारख्या देशामध्ये 13, 12, 14 विद्यार्थी पटांच्या पाठीमागे एक शिक्षक असतो. म्हणून तिथली शिक्षण प्रणाली जी आहे ती विकसित आहे. आणि भारताची किंवा राज्याची जी काही शिक्षण प्रणाली जी आहे
35 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक असल्यामुळे आणि जगाच्या तुलनेमध्ये राज्याचा जो क्रम असणार आहे तो पूर्णपणे खालावलेला आहे. म्हणजे शैक्षणिक दर्जा इथला राज्याचा खालावलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये भारताची आणि भारतामध्ये राज्याची शिक्षण प्रणाली जी आहे किंवा शिक्षण व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे खालावलेली आहे, ढासळून निघालेली आहे आणि ही पूर्णपणे नीच दर्जाची झालेली शिक्षण प्रणाली आहे. त्यामुळं या राज्यामध्ये ज्या 18,000 शिक्षक कंत्राट भरती प्रक्रिया राबवणार आहेत, ही बाब वेगळी आहे मित्रांनो. हे मी तुम्हाला व्यवस्थितपणे याच्यावर कशा पद्धतीनं शासन चुकलंय हे तुम्हाला म्हणजे लाव रे तू व्हिडिओ म्हणल्यासारखं तुम्हाला एकदम पारदर्शक असं डोळ्याच्या समोर असं आरशासारखं मी दाखवणार आहे भविष्यामध्ये. लवकरच दाखवणार आहे, अजून थोडासा वेळ आहे. आंदोलनामध्ये ते दाखवणार आहे तुम्हाला मी. पुराव्यानिशी दाखवणार आहे. कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शासन चुकलंय. कशा पद्धतीनं कोर्टामध्ये चुकीच्या पद्धतीनं जी दाखले ते दिलेली आहे ते त्याच्यावर वेगळं दाखवणार आहे मी किंवा वेगळं सांगणार आहे. त्यामुळं आंदोलनामध्ये तर तुम्हाला सक्रिय सहभाग घ्यावाच लागणार आहे. पण मूळ मुद्द्यावर येतो मी. 600 ज्या शाळा बंद होणार आहेत त्या माध्यमिक शाळा बंद होणार आहेत. कारण जो संच सेवक आहे तो नवीन संच मान्यतेनुसार त्याच्यामध्ये जर मान्य केला आणि समायोजन जर जुन्या म्हणजे 24-25च्या संच मान्यतेनुसार केलं तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे 600 शाळा असणार आहेत ज्यांना शिक्षक मिळणार नाही. अरे बाबांनो, हा जो आजार आहे ना हा कमी आजार आहे. या आजारावर उपचार जो आहे तो प्राथमिक शाळेचा उपचार जर तुम्ही बघितला 0 ते 20 पटांच्या शाळा ज्या आहेत त्या कायमच्या बंद होणार आहेत. 0 ते 10 पटांच्या शाळा समूह शाळा म्हणून समायोजन करायला सुरुवात झालेली आहे. अघोषित आहे हे सगळं काही. म्हणजे षडयंत्र जे असते ना, तुघलकीपणा जो असतो ना तो तुघलकीपणा सुरू आहे. वर दाखवायचं नाहीये, मधून हे काटकारस्थान सुरू आहे. या संदर्भामध्ये शाळा बंद होताना किंवा कमी पटांच्या शाळा बंद पडत आहेत किंवा कंत्राट भरती होत आहे म्हणून कधी तुम्हाला आंदोलनं होताना दिसणार नाहीत राजकीय नेत्यांची. मात्र राजकीय नेते जवळपास तुम्हाला आंदोलनं करत दिसत आहेत की आमचा धर्म बुडाला, असं झालं तसं झालं. या गोष्टीसाठी मात्र तुम्हाला आंदोलनं करताना दिसतील. पण यासाठी कधीही तुम्हाला दिसणार नाहीत. यासाठी आम्हाला आणि तुम्हालाच लढावं लागणार आहे. कारण या लोकांना जर शिक्षणासाठी जर योग्य सुविधा उपलब्ध करून देऊन जर आंदोलनं करत असतील किंवा त्यासाठी जर बोलायला सुरू केली तर इथली लोक उद्या प्रश्न विचारतील. शिक्षणावर जर उपाय शोधायला लागले तर ही अशी दयनीय अवस्था आहे. त्यामुळं मूळ मुद्द्यावर येऊन तुम्हाला सांगतोय की हे जे काटकारस्थान आहे ते आपल्याला हाणून पाडायचं आहे. त्यामुळं मुळामध्ये 0 ते 20 पटांच्या शाळा बंद करण्याचं धोरण सुरू आहे. 0 ते 10 पटांच्या शाळा समायोजन करायचं काम सुरू आहे. 0 ते 15 पटावरचे 2 शिक्षक होते त्याच्यापैकी 1 शिक्षक समायोजित करण्याचं काम सुरू झालेलं आहे. पुणे जिल्हा परिषदनं ते काम सुरू केलेलं आहे. सगळ्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला जे आत्तापर्यंत RTIच्या नुसार रिक्त पदाची आकडेवारी दिसत आहे, जसं की कोल्हापूरची 600च्या आसपास दिसली, PCMCमध्ये बऱ्याचपैकी दिसली, नागपूरमध्ये बऱ्याचपैकी रिक्त पदांची आकडेवारी दिसली. जेव्हा समायोजन होईल जेवढे रिक्त दिसले त्याच्यापेक्षा अधिक अतिरिक्त होताना तुम्हाला आकडेवारी दिसणार आहे. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू, आता तुर्तास काल जे या शिक्षण आयुक्तांनी नवीन पत्र काढले आणि 27 नोव्हेंबरला या सगळ्या समायोजनाला तुर्तास स्थगिती दिलेली आहे. कारण पुन्हा एकदा समायोजन करावं लागत असल्याने नवीन संच मान्यतेनं. कारण संच सेवक जे मान्य आहे तो 25-26च्या पटसंख्येनुसार मान्य झालेला असल्याने तिथे अतिरिक्त होणारी संख्या जी आहे शिक्षकांची त्यांचं पुन्हा एकदा समायोजन करावं लागत असल्यानं या संच मान्यतेच्या किंवा या मान्यतेच्या धोरणानुसार शिक्षण आयुक्तांनी काल नवीन पत्र काढून समायोजनाची
प्रक्रिया जी आहे ती थांबवलेली आहे. हे नक्कीच दिलासा देणारं आहे, कारण बऱ्याच ठिकाणी अनेक शिक्षक जे आहेत ते समायोजन होताना किंवा अतिरिक्त होताना त्याचं प्रमाण कमी होणार आहे. हे एक दृष्टिकोनातून शिक्षकांसाठी योग्य आहे, पण भावी शिक्षकांसाठी आहे का? उद्याचं मळं आजच पडायचं होतं, ते फक्त ह्या स्थगितीमुळं भावी शिक्षकांचं मळं उद्यावर गेलेलं आहे. त्यामुळं हे शिक्षकांसाठी जरी योग्य असलं, पण याच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये जेव्हा अधिवेशन सुरू होतं, या कमी पटांच्या शाळा ज्या वस्ती तांड्यावर आहेत, दुर्गम भागात आहेत, नक्षलग्रस्त भागात आहेत, अशा ठिकाणी स्वतः शिक्षण मंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी स्वतः सांगितलं होतं की अशा कुठल्याही शाळा आम्ही बंद करू देणार नाही आणि बंद होत असतील तर याच्यामध्ये आम्ही स्थिथिलता आणू, लवचिकता आणू, वस्ती तांडे किंवा नक्षलग्रस्त भागातील संचमान्यतेमध्ये आम्ही दुरुस्ती करू, अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांनी केला होता. म्हणून या सगळ्या मागण्या घेऊन आपण हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, जेणेकरून 18,000 ते 20,000 शिक्षक अतिरिक्त होणारं प्रमाण जे आहे ते कमी प्रमाण व्हावं, अतिरिक्त होणारं. म्हणजे अशी लवचिकता जर आणू आपण शकलो, समूह शाळा योजना रद्द करू शकलो, कंत्राट शिक्षक भरती योजना जरी यांनी कायदेशीर मान्य केला असेल तर कशा पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन केलं गेलं आहे, कोर्टाची कशी दिशाभूल केलेली आहे, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये किंवा येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात जेव्हा आंदोलन सुरू होईल तेव्हा तुम्हाला मी पुराव्यानिशी दाखवणार आहे. तेव्हा ह्या गोष्टी जर मान्य झाल्या तर तुम्हाला आजही सांगतो मी, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या ज्या काही जागा आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतात. त्यामुळे हे आपल्यासाठी एक सकारात्मक निर्णय आहे. याला स्थगिती मिळणं सुद्धा आपल्यासाठी एक फायद्याचं आहे, जेणेकरून उद्या आपण हे निर्णय बदलू शकतो. म्हणून आपल्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. म्हणून ह्या ज्या आंदोलनामध्ये आपण मागण्या घेतलेल्या आहेत याला अनुसरूनच घेतलेल्या आहेत. त्यामुळे ह्या मागण्या पूर्ण झाल्या तर तुम्हाला आजही तुम्हाला सांगतो, येणाऱ्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती होऊ शकते. अथवा या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शिक्षकच अतिरिक्त होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या जिल्हा परिषदेवर जागा येतील अशा भ्रमात तुम्ही राहू नका. अघोषित शिक्षक भरती बंद होईल, अघोषित जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणे सुरू आहे. त्यामुळं आज जर तुम्ही जागे नाही झाले, जे मी सांगतोय ते तुम्हाला कळतंय का नाही हे मला माहिती नाही, पण मी फार पोटतिडकीनं सांगतोय. याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे. उघड्या डोळ्यांनी तुम्हाला नाश होताना दिसत आहे. मात्र भावी शिक्षकांचं दुर्दैव असं की इथे लढायला माणसं असताना त्यांना साथ द्यायला भावी शिक्षक उभा नाही. प्रचंड मोठी शोकांतिका आहे. आज तुम्ही लढले नाही तर उद्या तुम्ही कापले जाणार, उद्या तुमचा बळी घेतला जाणार. कसा घेतला जाणार? हे तुम्हाला मिळवलेले मार्क्स जे आहेत ना, या मार्काला काहीच अर्थ उरणार नाही. सरकारचं धोरण असतं निवडणुकीच्या तोंडावर परीक्षा घ्यायचा, महसूल जमा करायचा, चंदा जमा करायचा. TETच्या पोटी अक्षरशः तुम्हाला सांगतो 60 कोटी रुपये जमा केलेत आणि TETचा भोंगळ कारभार सुरू झाला. यावर आवाज उठवलाच आहे. 100% त्याला यश येणारच आहे. बिहारपर्यंत त्याची धागेदोरी पोहोचलेली आहे. या संदर्भामध्ये मी व्यक्तिशः जी काही परीक्षा परिषदेचे अध्यक्ष त्यांच्यासोबत मी संपर्कात आहे. सोबतच अधिवेशनामध्ये ज्या प्रमुख युवा तरुण जे काही आमदार आहेत यांच्यासुद्धा संपर्कात आहे. मी स्वतः व्यक्तिशः 4 दिवसापूर्वी रोहितदादा पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे. ते स्वतः आपल्या आंदोलनात हिवाळी अधिवेशनामध्ये येणार आहेत. बरेच आमदार आहेत. लिंगाडे साहेब, धीरज लिंगाडे साहेब पदवीधर आमदार, यांना सुद्धा मी विषय लावून धरायला सांगितलेला आहे. संचमान्यतेमध्ये जी लवचिकता अपेक्षित होती, जी नक्षलग्रस्त भागामध्ये जी काही शिक्षक अतिरिक्त होणार होते ते प्रमाण कमी व्हावं, या संदर्भामध्ये आदिवासी तांड्यापाड्यावरच्या शाळा बंद होऊ नयेत यासाठी सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे.
त्यामुळं नक्कीच आपल्या लढ्याला यश येणार आहे. जवळपास 25 ते 30 आमदारांना हा विषय आपण तारांकित प्रश्नासाठी दिलेला आहे. आणि या आंदोलनात जे काही निवेदन केलेलं आहे ते निवेदन लवकरच चॅनलवर टाकण्यात येणार आहे. संदीप कांबळे ऑफिशियल टेलिग्रामवर, व्हॉट्सअप चॅनलवर. आंदोलनाला येत असताना आपल्या आपल्या मतदारसंघातील आमदाराकडे ते निवेदन देऊन हिवाळी अधिवेशन नागपूर इथे तारांकित प्रश्न विचारावा, विचारावा, आंदोलनाला सक्रिय सहभाग नोंदवावा, भेट द्यावी, या अशी विनंती करणारी राज्यातील तमाम अभियोगिताधारकांना विनंती केली जाणार आहे. निवेदन दिली जाणार आहेत. ते आपापल्या मतदारसंघातील आमदारांना, खासदारांना निवेदन द्यायची आहेत. आणि 100% तुम्हाला सांगतो, तुम्ही जे गुण मिळवलेले आहेत त्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर या आंदोलनामध्ये घेतलेल्या मागण्या, परस्परपूरक मागण्या ज्या आहेत, जी सद्यस्थिती सुरू आहे, ते केवळ तुमच्या हितासाठी आहे. ते केवळ शिक्षक भरतीमध्ये कशा जागा येतील, एक एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळं घेतलेल्या मागण्या ह्या प्रत्येक तुमच्या जागा वाढीसाठीच्या आहेत. त्यामुळं कोण काय म्हणते, अनेक तुम्हाला सांगतो, आज हा लढा आपण लढून जर यशस्वी केला तर तुम्हाला याच्यामध्ये यश मिळणार आहे. आणि कोणीतरी यूट्यूबर्स येते, अजून कोणीतरी येते ज्याचा भरतीशी काही संबंध नाही, काहीतरी चुकीची माहिती देते, सकाळ ते संध्याकाळपर्यंत ठाऊ बडवण्याचं काम करते. सो कॉल्ड जे आहेत अशा लोकांना तुम्ही ओळखा, हे तुमचे कधीच नाहीत, कारण त्यांनाच शिक्षक व्हायचं नाही. मुळामध्ये ज्यांच्यामध्ये तळमळ आहे ना, ते शिक्षक होणार आहेत ना, तेच तुमच्यासाठी लढतील. त्यामुळं इथे तुम्ही स्वार्थी बना मित्रांनो. स्वार्थी यासाठी बना की तुम्हाला नोकरी हवी आहे, यासाठी स्वार्थी बना. आणि तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी किंवा तुमचा स्वार्थ हा पूर्ण करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे साथ द्या. आणि हा लढा केवळ एकट्याचा नसणार आहे, तर आपल्या सगळ्यांचा लढा असणार आहे. म्हणून या आंदोलनामध्ये 100% मोठ्या संख्येनं सक्रिय सहभागी व्हा. 100% या लढ्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही माहिती जी आहे ते तुम्हाला प्रसार माध्यमामध्ये बी योग्य माहिती मिळणार नाही. तुम्हाला अधिकारी सुद्धा योग्य माहिती देणार नाहीत. रजिस्ट्रेशन सोडा तुम्ही मित्रांनो, रजिस्ट्रेशन होणारच आहे. कधी होणार आहे मी तुम्हाला सांगितलंय. आंदोलन सुरू असताना रजिस्ट्रेशनची तारीख जाहीर होईल. आंदोलन सुरू असताना आपला शब्द आहे तुम्हाला. पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची जी प्रोसेस आहे ती 100% होणार आहे. त्यामुळं दिशाहीन होऊ नका. योग्य दिशेनं कोणी काम करत असेल तर त्यांना 100% तुम्ही पाठिंबा द्या. आणि हे तुम्हाला विनंती आहे. आणि या आंदोलनाला तुम्ही अजूनही जर आर्थिक सहकार्य केलं असेल तर आर्थिक सहकार्य करा. हे आंदोलन तुमच्यासाठी आहे. जवळपास आंदोलनामध्ये 1,500 पेक्षा अधिक उमेदवार येणार असल्याची कबुली दिलेली आहे. जी काही आपण गुगल लिंक तयार केली होती त्याच्यामध्ये अर्ज भरून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे एवढ्या लोकांचं मला माहिती आहे, याच्यापेक्षा अधिक त्या ठिकाणी आंदोलनात सक्रिय उपस्थित होणार आहेत. आणि हे आंदोलन 10 दिवस चालणार आहे. त्यामुळं त्यांची तिथं राहण्याची, खाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर याला प्रचंड मोठा खर्च येणार आहे. त्यामुळं या आंदोलनाला मोठा आर्थिक सहकार्यसुद्धा करण्याची जबाबदारी तुमची आहे. कारण हे काही आंदोलन कोण्या राजकीय नेत्यांचं नाही आहे. हे आंदोलन तुम्ही आम्ही उभा केलं आहे, तुमच्या आमच्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनाचा जो काही खर्च असणार आहे तुम्हा आम्हालाच करावं लागणार आहे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना विनंती केली जाते की या आंदोलनाला सक्रिय सहभागी व्हा आणि आर्थिक सहकार्यसुद्धा करा. नक्कीच आपण या आंदोलनाला यश आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लढू आणि जिंकू हे शेवटचं सांगतोय आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची काही समस्या असेल तर नक्की कमेंट्स करा. थांबतो मित्रांनो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.